कोणता संघ असेल जो सुपर 5 मध्ये जाण्यासाठी मात्र आपलं नशीब या स्पर्धेमध्ये आजमावेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर होईल, अनेक सारे प्रश्न आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चिकणीची वाडी टीमच्या माध्यमातून या बेस दाखल झाले आपण पाहतोय। अनिल आणि जयेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय। 2 षटकांचा सामना अर्थातच 12 चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे फारसा वेळ फलंदाजाला सेट होण्यासाठी मिळणार नाही। ज्या रीतीने 2 षटकांचा सामना आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल सागर कांबडिया। मागच्या सामन्यामध्ये फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय, अक्षरशः परास्त केला बांधणवाडी टीमला आणि इथून बाबू लागेल समोर चिकणीची वाडी संघ आहे। प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम धाडसी निर्णय फलंदाजीसाठी पसंत दिली आपण पाहतोय। समोर फलंदाज जयेश ऑन शॉटवरती आणि त्याला साथ देईल अनिल वाघ। एक नामवंत जोडी चिकणीची वाडी टीमच्या माध्यमातून दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय, जिंकला तर एका ट्रॉफीचा हकदार, मात्र पाहावं लागेल सामन्याला सुरुवात होईल। फुटवर्कचा वापर यावेळेस मात्र पाहावं लागेल, गुल्लन स्पॉटवरची सफर, बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता डॉट चेंडू जेवढे येतील तेवढं मात्र बेनिफिट फायदा आपण पाहतो कार टीमसाठी, यात मात्र शंका नाही घ्या। मात्र इथून शांत संयमी चेक। तर याच दरम्यान आदरणीय किरण शेठ म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। थँक्यू। अप्रतिम आपण पाहतोय पहिला चेंडू फार चांगला फेकला गोलंदाज आपण पाहिला गेला सागरला पाहतोय, कारण 2 षटकांचा सामना इथून एक चुकी आपल्याला भरपूर काही सांगून जाईल। पुन्हा एकदा अक्रॉस लाईन पटका सजवलाय मिड विकेट मध्ये, चेंडू मात्र जमिनीला दाण होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याने धावाची सुरुवात करत असताना फलंदाज जयेशला आपण पाहतोय। 2 चेंडूचा सामना या बेल्स मात्र केलाय, इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने जरी धावसंख्या बनवल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। समोर फलंदाज जयेश ऑन स्ट्राइक वरती, पहिल्या षटक सागरवरती विश्वास दाखवला संघ नायकानं आणि ते विश्वासावरती चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन या बेल्स मात्र हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुळला नाही आपण पाहिलं गेला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू या रीतीने जर का गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल। ज्या अनुषंगाने काराव टीमनं बांधणवाडी टीमला 3 षटकामध्ये फक्त 17 धावा दिल्या होत्या आणि तिथून मात्र जो खेळ राहिला अप्रतिम आपण पाहतोय। पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर अवे फ्रॉम द बॉडी, दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला, मात्र इथून पाहिला गेला निशाणा चुकला गेला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू फेकलेत आणि अप्रतिम कमबॅक आपण पाहतोय। धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा आपण पाहतोय आणि या षटकातील उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो सुपर 5 मध्ये जाण्यासाठी, मात्र या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा कमालचा फटका, जेलची नामी संधी होती मिळवण्याचं क्षेत्ररक्षण, त्यावेळेस मात्र केल्या चुका आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, फेकी थोडीशी खराब, यावेळेस मात्र पाहावं लागेल अपील जरूर केल्या, मात्र पंचांना तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय आणि इथून टेक्निकल रूम मध्ये ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून यावेळेस मात्र चेक केलं जाईल। डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय, त्या कारणास्तव मात्र थोडासा का होईना वेळ खर्च होत आपण पाहतोय। टेक्निकल रूम मध्ये
ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून पण पाहिलं गेल्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या बेल्स मात्र चेक केले जात आहे ज्या रीतीनं चेंडूची फेकी राहिली आहे आणि त्यानंतर मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सेफ असेल की आउट असेल अनेक सारे प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील आपण पाहतोय. तर फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल रनआउटचा स्वीकार सांघिक यश लागेल काराव टीमला आणि पहिला धक्का आपण पाहतोय चिकणीचीवाडी टीमला अप्रतिम ज्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या तिसरीचा प्रयत्न राहिला आणि तिथून मात्र विकेटचं पतन आणि मिळतील या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 4 या अंकावरती 5 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि उर्वरित पहिल्या षटकातील अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आपण पाहतोय. या चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर जर का लगावल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल कारण 2 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय जय हनुमान वारदले आणि जय वाघोबा धामणी या 2 संघादरम्यान आपल्याला पहिला सामना रेग्युलर फॉल मधील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर आपण जर का पाहिलं गेला आज देखील 10 संघ एकमेकांसमोर आपले नशीब आजमावतील आपण पाहतोय. चेक तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत कराडचे माजी सदस्य वसंत जोगरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा सर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वारदोली संघाचा संघनायक आणि मोठी दामणी संघाचा संघनायक लगेच रिपोर्टिंग करायचं आहे या ठिकाणी. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय आणि संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 4 धावा. इथून मात्र अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील समोर फलंदाज अनिल अप्रतिम गोलंदाजी कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळाला. पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक पहिला यावेळेस मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा आपण पाहतोय. किसन कतोरे साहेबांच्या जे कटआउट आहेत जे बॅनर आहेत त्यांना डायरेक्ट हिट झालं तर धर्मा भाग्यवंत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती राकेशला आपण पाहतोय काराव टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक फार चांगले राहिल्या त्यामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 4 आणि दुसरं आणि अंतिम षटक अवे फ्रॉम द बॉडीची सफर. पंच आम्हाला सांगतील लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 5 अंकावरती. धाबा कशा का होईना धाबा येणं फार महत्वाचं आपण पाहतोय चिकणीचीवाडी टीमसाठी कारण 2 षटकांचा सामना बक्षीस पात्रसाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जिंकलात तर एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार. मात्र पाहावं लागेल कोणता संघ विजयाचा साड्या मात्र प्रयत्न करेल. जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत मात्र एकाच संघाला इथून मात्र हार मानावी लागेल आणि एकाच संघाला मात्र विजय स्वीकारावा लागेल आपण पाहतोय. जो संघ चांगला खेळ करेल जो संघ चुका करेल तो संघ बाहेर होईल. जो संघ चांगला खेळेल तो संघ पुढे वाटचाल करेल. मात्र पाहावं लागेल अस्तित्वात साड्या ही लढाई मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चिकणीची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट
काराव या दोन संघादरम्यान घमासान युद्ध बॅटची टॉप एज फटका सुंदर सजवलाय मिनी हेलिकॉप्टर लँड होईल लॉंगॉन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि टिपला जाईल जेल आणि त्यावेळेस मात्र अप्रतिम सेलिब्रेशन राहिलं जाईल आणि धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय यावेळेस पंकजच्या स्वरूपात अप्रतिम जेल टिपला आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का लागेल आपण पाहतो चिकनीचीवाडी टीमला संयमाने खेळ करणं तेवढंच गरजेचं राहील खराब चेंडूवरती आक्रमण हा पवित्र मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल गतीमध्ये परिवर्तन अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र थोडंसं का होईना इथून मात्र पंचांना अपीलला फेटाळून लावल्या आणि तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव या बेस मात्र कंप्लीट केली जाईल या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धाव आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये ऑनस्ट्राईकवरती अनिल वाघ आपण पाहतोय इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करेल का हे देखील पाहावं लागेल कारण एखादा बेगीत कुठे का होईना सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चिकनीचीवाडी टीमसाठी मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील लोअर फुलटॉस आडव्या बॅटना फटका जरूर सजवलाय मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा संघर्षाचा चौकार चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये अर्थातच दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या 2 चेंडूवरती जर का एखादा बिगिट लगावला तर एक सन्मानजनक धावसंख्या या बेस मात्र उभी केली जाईल समोर फलंदाज अनिल वाघ इथून मात्र अपेक्षा वाढल्या असतील मात्र या 2 चेंडूवरती कशा रीतीने खेळ करेल कशा रीतीने टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल गोलंदाज राकेशचं देखील कौतुक करावं लागेल ज्या रीतीनं कमबॅक केला आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटला बॅटच्या मधोमध एलिमिनेशन कमी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि टिपला जाईल जेल संपेल फलंदाज अनिल वाघचा खेळ धक्का क्रमांक 3 चिकनीचीवाडी टीमला 10 अंकावरती शेवटच्या क्षणाला का विना कमबॅक केला जातो गोलंदाज राकेशला आपण जर का पाहिलं गेला पूर्णपणे मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज राकेश आणि सामना करेल फलंदाज मुकेश ऑनस्ट्राईकवरती या चेंडूवरती मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का ज्या अनुषंगाने 10 धावा आपण पाहतोय जर का चौकार किंवा षटकार लगावला तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल फायटिंग करण्यासाठी मात्र त्या धावा पुरेशा होतील का हे देखील पाहावं लागेल अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये परिवर्तन लोअर फुल टॉस तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पाहावं लागेल फेकी थोडीशी खराब या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील बॅकअप सुंदर राहिलाय शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत या 3 धावा या बेल्स मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि पंच आम्हाला सांगतील पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा उत्तरार्धामध्ये 12 चेंडू आणि गरज असेल 14 धावसंख्येच्या तोपर्यंत दोन्ही टीमला विनंती करेन जय हनुमान वारदोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय वाघोबा धामणे मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी वारदोली आणि मोठी दामणी या 2 संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत मी आदरणीय अलेश तोवाड साहेब यांना विनंती करतो की आपण या नाणेफेकीसाठी आणि या पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे दोनही कर्णधारांचा आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत
मोठी धामणी कॉल. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय मोठे धामणे. आज संघा खूप खूप अभिनंदन. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. निश्चितच क्षेत्ररक्षण सामना 4 षटकांचा आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरील संघ आपण पाहतोय वारदोली एकाच विभागातील हे 2 संघ आहेत. तर किती धावांपर्यंत या संघाला आपण रोखणार? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून. 30 ते 35. त्यासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण खेळपट्टीचा विचार केला तर याच खेळपट्टीवर 86 धावा सर्वाधिक नोंदवण्याचा विक्रम राहिलाय. तर शेवटचा प्रश्न आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच भारी आहे. इथं खेळण्याला जाम संधी मिळाली, याच्यामुळे पुन्हा. धन्यवाद. या ठिकाणी मात्र नाणेफेकी हारलाय आणि प्रथम वाट्याला फलंदाजी आली. जर तू नाणेफेकी जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? मी फलंदाजीच घेतली असती. जे पाहिजे होतं तेच वाट्याला आलंय. समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 30 ते 35 धावांपर्यंत रोखू. आपण 4 षटकामध्ये किती धावा बनवाल? 40 ते 50 याचा प्रयत्न करू. 40 ते 50 धावा बनवण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. कोणाकडनं अपेक्षा जास्त असतील? जगदीश केंगे, विजय भुतांबरा, मी, कैलास. शेवटचा प्रश्न आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. पहिल्यांदाच आम्ही या भागात खेळायला आलोय. मस्त आयोजन आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. उपस्थित अतिथी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की मंचेवरतून मात्र स्थान बनवायचंय. आज भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदियाली आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की मंचेवरतून मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आपण पाहतोय. या आमदार चषकामध्ये आलेल्या सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन आपण पाहतोय. एक्स्ट्रा फॉल मधील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये काराव आणि त्यांच्या अगेन्स्ट चिकनीचवाडी. तर फलंदाजाने जर 3 षटकार लगावले तर धर्मा भाग्यवंत साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत कराड यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आणि नंदू आंबीर यांनी जर झेल पकडली तर दीपेश गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. 12 चेंडू आणि 14चं समीकरण. उत्तरार्धाला सुरुवात होईल. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस मात्र चिकनीचवाडी टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने मात्र खेळून काढला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लगेच दुसरीचं कॉलिंग ऑपरेटिव्ह आपण पाहतोय. जर का अशा रीतीने चुका राहिल्या तर या 14 धावा देखील कुठे का होईना एकतर्फी मात्र कुठल्या जातील. बॅटिंग करत असताना काराव टीमच्या माध्यमातून यात मात्र शंका नाही. या चेक. तर प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी या स्पर्धेचे सर्वस्व आमच्या आधारस्तंभ आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 300 रुपयांचे कॅश प्राइज असेल. याची प्रेक्षक वर्गाने नोंद घ्यायची आहे. क्या बात. या बक्षिसांची खैरात या वेळेस आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. करूया मरोची स्थिती दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय. जिंकला तर एका ट्रॉफीचा हकदार राहील आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या अस्मितेसाठी हा संघर्ष जरूर केला जाईल आपण पाहतोय. एका बाजूला काराव आणि त्यांच्या अगेन्स्ट चिकनीचवाडी या 2 संघादरम्यान लो स्कोरिंग सामना जरूर पाहतोय. मात्र फाईट कशा रीतीने दिली जाईल. 10 चेंडू आणि अद्यापही 12 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. समोर फलंदाज राकेश. यावेळेस मात्र बॅटची लेडिंग घ्यायची. इथून प्रयत्न लाजवाब दाखवला मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला. इथून पाहावं लागेल थोडीशी सल्ला मसला जरूर झाल्या. आता इथून पंचांकडे दाद जरूर मागितल्या आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेला मिळेल एक सिंगल धाव. आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 3 अंकावरती. इथून मात्र एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करणं देखील फार गरजेचं राहील आपण पाहतोय. चिकनीचवाडी टीमसाठी ज्या अनुषंगाने पहिल्या पूर्वार्धामध्ये कमी धावसंख्या बनवल्या आपण पाहिल्या गेल्या. 13 धाबा बनवल्या. 14 धाबीचं लक्ष ठेवल्या आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू सुरेख फेकलेत. गोलंदाज आपण पाहतो जयेश ज्यांना 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्यात. आता इथून समीकरण आपण जर का पाहिलं गेला 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 12 चेंडू समीकरण होतं 14चा. जर का या धाबा डिफेन्स केल्या तर हा नवा इतिहास या मॅच मध्ये रचला जाईल आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ प्लेन त्यावरती प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. हा बिग या ठिकाणी 1 षटकार आलाय आणि अजून जर 2 मारले
3 षटकारांसाठी धर्माशेठ भाग्यवंत यांच्याकडनं 2000चं कॅश प्राइज होतं. 1 षटकार आलाय, पण आतापर्यंत 5 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवणं फार गरजेचं होतं चिकनीचीवाडी टीमसाठी, मात्र तसं घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि चेंडू फेकून दिला 6 धावांसाठी. पहिल्यांदाच आपण पाहतोय सागर षटकारानं मात्र डावाची सुरुवात केल्या. पुन्हा एकदा ब्लॉकॉलची सफर स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र अपयश. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, आणि या धावा आपल्याला भरपूर काही सांगून जातील. या 2 धावेनं विजयाच्या समीयत जात असताना काराव संघ आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या 11 या अंकावरती. 7 चेंडू आणि समीकरण उरलंय फक्त आणि फक्त 3 धाब्यांचा. हा चेंडू जर का डॉट आला तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. मात्र एकातच सामना जिंकून देईल का फलंदाज? सागरला आपण पाहतोय ऑनर स्ट्राईकवरती गोलंदाज कमबॅक करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. या चेंडूवरती जर का विकेट टेकिंग गोलंदाजी राहिली, कमबॅकिंग जर का चेंडू फेकला तर अंतिम षटकामध्ये सामना रफ अँड टफ होईल, यात मात्र शंका नाही. ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग सामना पाहण्यासाठी येत असतात, प्रेक्षक वर्गाकडून फक्त एकच अपेक्षा असते, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा आणि त्या चेंडूवरती 6 पेक्षा कमी धावसंख्या असावी. ज्या रीतीनं आम्ही सामना पाहिला होता पहिल्या दिवसामध्ये दोदानी आणि तामसे या संघादरम्यान, त्या ठिकाणी 1 चेंडू 1 धावेची गरज असताना सामना अक्षरशः परास्त झाला होता दोदानी संघ. आणि तिथून जो प्रवास राहिला तामसा टीमचा तो निश्चित स्वरूपात सुपर 5 मध्ये दाखल झाला होता. आपण पाहतोय इथून पाहावं लागेल 99% मेहनत, 1% लक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीनं खेळ होईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉकॉलची सफर आणि सामना अद्यापही बंद लिफाव्यामध्ये. अंतिम षटकामध्ये सामना जरूर पाहायला मिळेल. अंतिम 6 चेंडू आणि समीकरण असेल 3 धावसंख्येचे. सो मच. चला स्पीडअप घ्यायचं बघा. चिकनीचीवाडी संघ टाइम मात्र इथून आलेला राहील. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतील पनवेल विभागातील दोन्ही संघ. जे हनुमान वारदोली अर्थातच जगदीश केंगेची सेना आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय जे वाघोबा धामण्या अर्थातच पप्प्या पार्टीची सेना. फार चांगले बॅटल रंगले जाईल. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. धामणी गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व, नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक अर्थातच आपण जर का पाहिलं गेला मालडुंगा ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य जयपंतदा भस्मा यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय सातत्यानं धामणी टीमची मॅच म्हटली आहे तर सातत्यानं मग स्पर्धा कुठे असो त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळत्या. कारण क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमा खातीर सातत्यानं मात्र त्यांचा योगदान आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिल वाघ. विजयाची स्वप्न मात्र इथून पूर्ण करून देईल का? आपण पाहतो चिकनीचीवाडी टीमला 6 मध्ये 3 जर का वाचवल्या तर या गोलंदाजाला निश्चित स्वरूपात 2 ते 3 वर्ष कोणी विसरणार नाही. या संधी चालून आल्या स्वतःला सिद्ध करायची, मात्र इथे सिद्ध केलं जाईल का? समोर फलंदाज राकेश ऑन स्ट्राईक वरती. 6 मध्ये 3 क्या बात या. पहिल्या चेंडू यावेळेस मात्र डॉट फेकलाय म्हणजे सामना अद्यापही बॅलन्स आपण पाहतोय. मी सुरुवातीला उल्लेख केला सामना जर का अंतिम षटकामध्ये गेला तर रफ अँड टफ होईल, यात मात्र शंका नाही. या मात्र थोडंसं का होईना दोन्ही फलंदाज एकत्र येत असताना थोडंसं का होईना कानमंत्र दिला जाईल. आपण पाहतो राकेश या फलंदाजाला. राकेशचा वैयक्तिक आपण विचार केला गेला 4 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 3 धावा बनवल्यात. मात्र इथून 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज अद्याप आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या रीतीने फलंदाजाचा आपण विचार केला गेला सातत्यानं शांत संयमी खेळ करण्याचा प्रयत्न दाखवतोय, मात्र तसं घडत नाही. कारण ज्या रीतीनं अंतिम 1 चेंडूवरती जर का 1 धाव आली तर समीकरण आपल्याला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. कारण गोलंदाजीसाठी आज संधी चालून आली स्वतःला सिद्ध करण्याच्या. आपल्या गावासाठी जर का आपल्या अस्मितेसाठी जर का विजय खिचून आणायचा असेल तर 3 धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॅटची टॉप एज विकेट किपरने टिपला जाईल जेल आणि पुन्हा एकदा मात्र संपेल फलंदाज राकेशचा खेळ आणि पहिला करारा झटका. अद्यापही सामना मात्र बॅलन्स आपण पाहतोय. हा सामना जिंकतोय तर
दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. क्या बात या सामना अद्याप बॅलन्स आपण पाहतोय. 6 मध्ये 3 ची गरज होती. आता समीकरण येऊन ठेवलंय 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. अनिल वाघना कमालीची गोलंदाजी केल्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं गोलंदाज जयेशनं त्यामध्ये जरूर मार बसला. जर का षटकर वाचवला असता तर सामना अद्यापही आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला असता. मात्र हरकत नाही या फाईट फार चांगली दिली जाते. समोर काराव संघाला देखील यावेळेस मात्र झुंज करण्यास भाग पडलाय. ज्या ठिकाणी 12 चेंडू 14 ची गरज होती असं वाटलं होतं सामना सहज रीतीनं काराव संघ जिंकेल. मात्र एवढ्या सहज हार मानायला तयार नाही. चिकणीचीवाडी संघ हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये इथून एखादी चुकी जर का घडली मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात सामना पुन्हा एकदा काराव टीमच्या बाजूने झुकेल यात मात्र शंका नाही. नवीन फलंदाज अजय ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 3 धाब्याचं समीकरण. 6 मध्ये 3 ची गरज होती. अद्यापर्यंत सामना फार चांगली गोलंदाजी आपण पाहतो. अनिल वाघ पुन्हा एकदा शॉट आपल्याचा चेंडू मात्र सुंदर फटका सजवलाय. सिंगल तर कम्प्लीट आणि इथून मात्र सागर स्वतःवरती विश्वास जरूर ठेवेल कारण यावेळेस मात्र धाडस केलं जात नाही. या बॉल टू रन समीकरण. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये जो प्रेक्षक वर्ग बसला होता तो मात्र जागेवरती शून्य उभा झाला आपण पाहतोय कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. बक्षीस पात्रासाठी लढाई कशी असावी हे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सांगत असताना ज्या रीतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये 13 धावा बनल्या 14 धावेचं लक्ष सेट केला असं वाटलं होतं सामना एकतर्फी जाईल. मात्र केलेली कमालीची गोलंदाजी अनिल वाघना अप्रतिम आपण पाहतोय. फाईट फार चांगली दिल्या मात्र पाहावं लागेल विजय कोणता संघ खेचून आणेल. 2 चेंडू 2 धाबा. पुन्हा एकदा मात्र कमालीची गोलंदाजी. क्या बात या सामना अंतिम चेंडू पर्यंत. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज. स्वप्नील सर सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मात्र दाखवून दिलंय. कोणीही जिंको या ठिकाणी चिकणीचीवाडी संघ जिंको अथवा काराव हा संघ जिंको परंतु सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण या 2 संघांनी दिलंय. जरा या दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या कारण येणारा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्या बात या ज्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो तसा सामना मैदानाच्या आतमध्ये पैसा बसून सामना. आणि दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर सामना चिकणीचीवाडी संघाने जिंकला तर त्या संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात या इतिहास रचला जाईल का. अंतिम 1 चेंडू 2 धाबा. शॉट ऑफ बॅटची टॉप एज. क्या बात आहे. अभिनंदन चिकणीचीवाडी संघ. हा इतिहास रचला जाईल या स्पर्धेमध्ये. 6 मध्ये अवघ्या 3 धावा वाचवल्यात. मैदानाच्या बाहेर जल्लोष आपण पाहतोय. सेलिब्रेशन का पूर्ण या ज्या रीतीने सेलिब्रेशन केले जाते आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती. चिकणीचीवाडी टीमच्या पाठीला क्या अक्षरशः टी शर्ट काढून मात्र सेलिब्रेशन केलं जात आहे कारण सामना भरपूर महत्वाचा जिंकलाय आपण पाहिलं गेलंय. आणि या सामन्याचा सामनावीर अनिल वाघ ठरलाय ज्याने 6 मध्ये 3 धावा वाचवल्यात. चला दोन्ही संघाने शेक हँड करायचा आहे.